MPSC मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा, त्याचप्रमाणे UPSC पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा विज्ञान व तंत्रज्ञान हा जो घटक आहे त्या घटकावर आपण आज महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या या संबंधितल्या त्या क्लिअर होतील. महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात सध्या चर्चेचा विषय तो अंतराळ संशोधन, संरक्षण क्षेत्र, AI व डिजिटल तंत्रज्ञान. सध्या जे काही अत्याधुनिक अशा प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान सध्या जगभर आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये भारतीय जे काही इस्रो नावाची जी संस्था आहे त्या इस्रो संस्थेची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत भारताने अनेक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय ज्या मोहिमा आहेत त्या यशस्वीपणे राबवलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या यशस्वी ज्या मोहिमा आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मोहीम आहे ती म्हणजे चांद्रयान-3. भारताच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारी जी काही यशस्वी मोहीम आहे त्यामध्ये या घटकात समावेश होतो. चांद्रयानचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. त्यामध्ये उपयुक्त असलेले जे काही तंत्रज्ञान आहे त्यामध्ये लँडर विक्रम असेल, रोहर प्रज्ञान असेल. यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे चंद्रावरील मातीचा अभ्यास, पाण्याचे अंश शोधणे, तापमान व खनिजांचा अभ्यास हा महत्त्वाचा घटक त्यासाठी आहे. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे आणि चंद्रावर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. त्यात आणखीन एक महत्त्वाची मोहीम भारताने राबवली ती म्हणजे आदित्य-L1. आदित्य-L1 सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली मोहीम आहे. L1 पॉईंटवर उपग्रह स्थापित करण्यामध्ये यशस्वी अशा प्रकारचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. उद्देश सौर वादळांचा अभ्यास करणं, त्याचप्रमाणे या ठिकाणी कोरोना जो आहे त्याचा व्यवस्थितरित्या माहिती जी आहे ती माहितीचं निरीक्षण करणं, पृथ्वीवरील जे संप्रेषण आहे त्यावर या घटकाचा होणारा जो परिणाम आहे त्या परिणामांचा अभ्यास करण्याचा या आदित्य-L1 या घटकाचा महत्त्वपूर्ण उद्देश होता. त्यानंतर पुढची मोहीम होती ती म्हणजे ज्ञान. भारताची जी काही पहिली मानवी जी अंतराळ मोहीम आहे त्या मोहिमेची ही एक यशस्वी वाटचाल आहे. भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवणारा हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. प्रशिक्षण रशिया आणि भारतात या दोन्ही ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा जो आहे तो निसार मिशन. निसार मिशनमध्ये जे ऑर्बिट आहे मार्स ऑर्बिट मिशन, पहिल्याच प्रयत्नात भारत हा जगातला असा एक देश आहे की ज्याने मंगळावर त्या ठिकाणी मोहीम जी आहे ती मोहीम यशस्वीपणे राबवलेली आहे. कमी खर्चातील यशस्वी मोहीम म्हणून जगभर प्रसिद्ध अशा प्रकारची ख्याती आपल्या भारतीय इस्रो जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाला मिळालेलं आहे. संरक्षण क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बदल आपल्याला पाहायला मिळतात. भारत हा स्वदेशी जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान संरक्षण बाबतीत विकसित करत आहे. आज जगभर आपल्या भारताची जी क्षेपणास्त्र आहे त्याचप्रमाणे जी काही वेगवेगळे जी तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा आज जगभर टंका आपल्याला पाहायला मिळतो. त्या दृष्टीनं राबवलेल्या ज्या काही मोहिमा आहेत त्या मोहिमांमध्ये सुद्धा भारतीय तंत्रज्ञान इतर देशातील जे काही तंत्रज्ञानाच्या तुलनेने आपल्याला सरस पाहायला मिळतं. त्यामध्ये प्रमुख जे क्षेपणास्त्र आहे अग्नि-5 लांब पल्ल्याचे जे अण्वस्त्र वाहून नेणारे क्षेपणास्त्र आहे. सुमारे 5,000 किलोमीटरपेक्षा अधिक मारक क्षमता आहे. महत्त्व भारताची सामरिक जी ताकद आहे ती ताकद यामध्ये वाढलेली आहे. त्यानंतर ब्रह्मोस्त्र भारत आणि रशिया यांचा संयुक्त प्रकल्प आहे. जगातील वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे. जमीन, समुद्र, हवाई तिन्ही दलातून या ठिकाणी स्वतंत्र करता येतो. याविषयीचा आपल्याला जो प्रत्यंतर येतो भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यंतरी जी काही कारवाई केली होती पाकिस्तानवर त्या ठिकाणी वापरलेली जी काही ब्रह्मोस मिसाईल आहे त्या मिसाईलचा आपल्याला अनुभव जगभर पाहायला मिळालेला आहे. आकाश मिसाईल जी आहे ही आकाश मिसाईल सिस्टीम जी आहे त्यामध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्याची प्रणाली भारताने विकसित केली आहे. DRDOने तयार केलेली ही अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारची प्रणाली आहे. त्याचप्रमाणे तेजस जे विमान आहे स्वदेशी फायटर जेट ज्याचा जगभर नावलौकिक आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने निर्माण केलेले जे विमान आहे ती विमानाची चाचणीसुद्धा यशस्वी अशा प्रकारे झालेलं मिळेल. त्याचप्रमाणे S-400 ज्या काही मशिनरी आहेत त्या मशिनरी भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या महत्त्वाच्या मशिनरी आहे. यामध्ये विमाने आणि क्षेपणास्त्र जे आहे ती क्षेपणास्त्र नष्ट करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता याचा प्रत्यय तुम्ही जे काही आता मागे भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात झालेली जी काही
तणावाची जी परिस्थिती होती त्यामध्ये जी युद्धग्रस्त जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या अंतर्गत भारताने या तंत्रज्ञानाचा जे काही रडार आहेत त्या रडार प्रणाली अंतर्गत ते अचूक क्षेपणास्त्राचा वेध घेऊन ती नष्ट करण्यामध्ये या S-400नी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. त्याचप्रमाणे DRDOची जी महत्त्वाची भूमिका आज आपण पाहतो, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे. ड्रोन, रडार, क्षेपणास्त्र विकसित करणारी अतिशय महत्त्वाची संस्था आहे. तर या दृष्टीने जर आपण विचार केला तर भारताची जी काही अत्याधुनिक अशा प्रकारची जी काही तंत्रज्ञान प्रगती आहे ती आज जगभर अतिशय वेगाने पसरत आहे आणि भविष्यात नक्कीच या तंत्रज्ञानावर आधारित जगात एक स्वतःचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व भारत त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकतो. MPSC आणि UPSCच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सर्वांनी लाईक करा, शेअर करा.